नमस्कार मंडळी. जाणी जे यज्ञकर्मच्या या नवीन भागामध्ये मी मैथिली तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. 31st अगदी तोंडावर आलेला आहे आणि त्यानिमित्ताने आपण वेगवेगळ्या पार्टीज गेट टुगेदर करत असतो. सगळे मित्र मैत्रिणी नातेवाईक मिळून एकत्र येऊन नवीन वर्षाची सुरुवात साजरी करण्यासाठी उत्सुक असतो. तर अशा नवीन वर्षाच्या छान उत्सुकतेच्या वेळेला आपण गोड काहीतरी करतोच आणि खास पार्टीसाठी मेनू तुम्ही ठरवत असाल तर त्यात या मेनूचा अंतर्भाव जरूर करू शकता. असा खास पदार्थ मी तयार केलेला आहे. कारण हा केक जरी दिसत असला तरी याच्यात मैदा नाही आहे, अंड नाही आहे, गूळ किंवा साखर असं गोडीसाठी काहीही वापरलेलं नाही आहे आणि तरीही घरगुती साहित्यात आपल्या खास चवीसह आपण हा मस्त सोपा सुटसुटीत आणि अतिशय चविष्ट होणारा केक करू शकतो. अतिशय हेल्दी आहे, कुणीही तो खाऊ शकतो गिल्टशिवाय. चला करूया आपण हा मस्तपैकी केक. तर याच्यासाठी गोडीसाठी मी साखर गूळ काहीही वापरलेलं नाही आहे, ब्राऊन शुगरही वापरलेलं नाही आहे. तर मी वापरलेले आहे सीडलेस पेंड खजूर. हे खजूर आपल्याला म्हणजे सीड्स असतील तर तुम्ही ते वेगळेकडून तुकडे करून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला याला गरम दुधामध्ये भिजत ठेवायचं आहे थोड्या वेळासाठी. तर साधारण अर्धा ते किंवा 1 तास इतका वेळ आपण याला भिजत ठेवूया. अर्धा कप इतकं दूध मी याच्यात आत्ता घातलेलं आहे. वाटलं तर तुम्ही थोडं जास्त दूधही याच्यात घालू शकता, पण दूध गरम घाला आणि छान झाकून अर्धा ते 1 तास ठेवून द्या. भिजतात तेवढ्या वेळात. जास्त वेळ असेल तर 2 तासही भिजवून ठेवू शकता. त्याच्यानंतर हे छान भिजले की आपण याला मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे आणि छान याची बारीक एकदम स्मूथ पेस्ट करून घ्यायची. जितकं छान स्मूथ वाटून घेता येईल तितकं उत्तम. आणि ही पेस्ट आता मोठ्या एका भांड्यात काढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये 1/4 कप इतकं मी बटर घालते आहे, अनसॉल्टेड बटर. तुम्ही याच्याऐवजी घरचं तूप घालू शकता किंवा बिना वासाचं म्हणजे उग्र वास नसणारं तेल पण वापरू शकता, रिफाईंड ऑइल पण वापरू शकता. एवढ्याच प्रमाणात घाला. त्याच्यानंतर आपण याच्यात व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट घालतो आहे. हे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही थोडे वेलची पूड घालू शकता, नाहीतर मग गुलाबजल घालू शकता किंवा इतर पण तुम्ही वापरू शकता स्वादासाठी इसेन्स. त्याच्यानंतर एक केळं पण मी बारीक मिक्सरच्या त्याच भांड्यामध्ये बारीक करून घेतलं. तुम्ही पेंडखजुरासोबत पण ते केळं घालू शकता आणि बारीक करून वाटू शकता किंवा केळं तुम्हाला अवॉइड करायचं असेल तर तुम्ही स्किप पण करू शकता. आता एक केळं आणि ते सगळं म्हणजे ओले जिन्नस घालून झाल्यानंतर आपण याच्यात 1 कप इतकं गव्हाचं पीठ घालायचं आहे. अर्थातच मी याच्यात मैदा नाही वापरलेला आहे, रवा पण नाही वापरला आहे. तर आपण याच्यात पूर्णपणे गव्हाचं पीठ वापरलं आहे आणि अर्धा कप इतकं मी आल्मंड फ्लोअर वापरलं आहे. तुम्ही त्याच्याऐवजी पूर्णपणे 1.5 कप गव्हाचं पीठ पण वापरू शकता. कोको पावडर 1/4 कप घातले. त्यानंतर 1 टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा. झाले आपले सगळे जिन्नस घालून झालेले आहे. केकचं हे बॅटर ऑलमोस्ट तयार आहे. व्यवस्थित एकजीव करायचं आहे. या बॅटरला जास्त फेटायची पण गरज पडत नाही, बीटर वगैरे काही लागणार नाही आहे तुम्हाला. त्याच्यानंतर जे आपलं उरलेलं दूध असेल ते थोडं थोडं करत घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे. तर दुधाचं प्रमाण मात्र थोडंसं तुम्हाला कमी किंवा जास्त असं लागू शकतं पिठाप्रमाणे वगैरे सगळं धरून बघितलं तर मला साधारण 1 कप आणि वरती 2-4 चमचे दूध असं या पद्धतीने लागलेलं आहे. तर ते आपण सगळं मी मिक्सरच्या भांड्यात जे वाटून घेतलं होतं त्याच्यात घालून ते सगळं दूध घालून घेतलेलं आहे आणि आपलं बॅटर रेडी आहे. बॅटर रेडी होईस्तोवर मी ओव्हन प्रीहीट करायला ठेवला होता. त्याच्यानंतर आपण या लोफ मोल्टमध्ये मी हे बॅटर घालते. कोणत्याही मोल्टमध्ये तुम्ही हे घालून केक करू शकता, गोल चौकोनी किंवा कुठलंही कुकरचं भांडंही घेऊ शकता. गॅसवरही हा केक तुम्ही बेक करू शकता कढईमध्ये. मी ओव्हन असल्यामुळे त्याचं सांगते आहे तुम्हाला. वरतून मी डार्क चॉकलेटचे चोको चिप्स घातलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सजावट करू शकता. आता हे प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये मी ठेवते आहे. तर साधारण 180 डिग्री सेल्सिअसवर आपण याला ठेवणार आहे बेक करायला. बेक करायचा वेळ पण तुम्हाला तुमच्या OTG प्रमाणे, ओव्हनप्रमाणे किंवा कढईमध्ये करत असाल तर त्याप्रमाणे कमी जास्त होण्याची शक्यता आहे. तर ते तुम्ही चेक करत राहा मधून. हे साधारण 10 मिनिटाचा हा व्हिडिओ आहे. 10 मिनटं झाल्यानंतर म्हणजे ओव्हनमध्ये ठेवून आणि त्यानंतर आणखी थोडा वेळ ठेवला आहे तर पूर्णपणे मी 30 ते 35 मिनटं हा केक बेक करायला मला वेळ लागलेला आहे. बेक झाल्यानंतर केक बाहेर काढून बघायचा. तो ओला नसेल त्याच्या सुरी, फोर्क असं काही घालून चेक करून घ्यायचं. ते एकदम क्लीन आलं तर आपला केक तयार आहे. पण केक पूर्णपणे गार झाल्याशिवाय त्याला अनमोल्ड करायचं नाही आहे किंवा त्याला कट पण करायची घाई करायची नाही. आता आपण सुरीने एकदा मी तुम्हाला चेक करून दाखवते. तर क्लीन आलेली आहे सुरी आणि आपला केक रेडी आहे. खूप मस्त मॉइस्ट असा केक दिसतो आणि घरभर सुगंध दरवळलेला आहे या केकचा. आता मी अनमोल्ड करते आहे साधारण अर्धा पाऊण तासानंतर. तर याला बराच वेळ छान व्यवस्थित थंड होऊ द्यायचं आणि मगच काढायचं आहे. तर तो कट होताना व्यवस्थित कट होतो आणि असा हा मस्तपैकी केक
खायला तयार आहे. हा केक तुम्ही गरमागरम तर खाऊ शकता, थंड झाल्यावरही छान आस्वाद घेऊ शकता. आणि हा गिल्ट फ्री केक आहे, ज्याच्यामध्ये फक्त गव्हाचं पीठ आहे आणि गोडीसाठी खजूर आहेत. त्यामुळे अतिशय मस्त होणारा हा केक आहे. हेल्दी केक आहे, याच्यात तुम्ही नाचणीचं पीठही वापरून बघू शकता. त्यामुळे अशा पद्धतीने झालेला हा गिल्ट फ्री एकदम हेल्दी आणि एकदम टेस्टी असा हा केक जरूर करून बघा या 31च्या पार्टीला किंवा कुठल्याही गेट टुगेदरला किंवा मुलांसाठी. कारण मुलं हा केक मोर करत आणखी मागणार आहे तुमच्याकडे, हे आवर्जून लक्षात ठेवा. हा व्हिडिओ आणि हा पदार्थ तुम्हाला आवडला असेल तर करून बघाच बघा. त्याबरोबर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनला क्लिक करायलाही विसरू नका. म्हणजे अशा छान रेसिपींसह आपण पुढच्या नवीन वर्षातही भेटत राहूया. नमस्कार. जाणीजे यज्ञकर्म.